सियावर रामचंद्र की जय. रामचंद्रांच्या वानरसेनेतील पराक्रमाने रावणाचा एक एक वीर यमसदनी जाऊ लागलाय. ज्या यमावर रावणानं विजय मिळवला त्याच्याच लोकात जाऊन बिचाऱ्यांना आता कायम स्वरूपाचा मुक्काम करावा लागणार आहे. वज्रदंष्टाचा मृत्यू झालाय आणि रावणाच्या मनातल्या भयानं अधिक व्यापक रूप धारण केलंय. ज्यांच्यावरती विश्वास आहे तो मरू लागला की रावण घाबरू लागतो. म्हणजे ज्याच्या आधारावर काही करावं तो निघून गेला की रावण घाबरू लागतो. आणि बहुतेक रावणाचा विश्वासघात करणारी माणसं या जगात असतात. असे वज्रदंष्ट आता मारतोच, आता करतोच म्हणून युद्धाला सामोरे जातात आणि स्वतःच मरतात अशी स्थिती आहे. आपल्याकडे कल्याण होतं लोकांचं, काही काही लोकांचं. रावणाच्या सोबत ते विजयी होतात, षटकार मारतात आणि आपलं कल्याण करून घेतात. जाऊन रामाच्या सोबत जाऊन आपलं कल्याण करून घेतात. मग रावण घाबरू लागतो. आता आपलं काय असं वाटू लागतं रावणाला. अशी स्थिती येतेच. पण रावणाच्याकडं अजून काही वीर आहेत ज्या वीरांना युद्धभूमीवर पाठवून आपण विजयी होऊ असं त्याला वाटतं. अकंपन नावाच्या महाभयंकर राक्षस योद्ध्याला रावण आपल्या दरबारामध्ये आमंत्रित करतोय आणि अकंपनाला सांगतोय, अकंपन, तुझ्यात रामाला पराभूत करण्याची शक्ती आहे, मारण्याची शक्ती आहे. तू जावस आणि राम, लक्ष्मण, वानरसेना या सगळ्यांचा नायनाट करूनच परत यावस. तुझ्यासोबत माझी आपल्या लंकेची महाभयंकर सेना युद्धभूमीवर उत्पात माजवण्यासाठी येतोय. अकंपन खरं तर एक महाशक्तिशाली योद्धा आहे. अनेक देवदेवता या अकंपनाला घाबरतात. रावणानंच आता एवढी सगळी ऊर्जा दिल्यानंतर अकंपन निघतोय. पण जेव्हा तो आपल्या दिव्य रथावर स्वार होतो तेव्हा अपशकून व्हायला लागतो, डावाडोळा फडफडू लागतो. त्याच्या मनात येतं बरं का की काहीतरी वेगळं घडतंय. पण तो आपल्या मनात येणाऱ्या विचारांना बाजूला सारून युद्धभूमीवर जाण्याचा निर्णय घेतोय आणि फडफडणाऱ्या डाव्या डोळ्याकडे दुर्लक्ष करत महाभयंकर अशी गर्जना करत तो युद्धभूमीवर लंकेचा दरवाजा उघडून बाहेर पडतोय. त्याची गर्जनाच एवढी भयंकर आहे की वानरसेना घाबरून जाते. थरकाप उडतो वानरसेनेच्या मध्ये. आणि या घाबरलेल्या वानरसेनेला आता हा अकंपन मारत सुटलेला आहे. तो वानरांना उडवत, आपल्या तलवारीने कापत, जमेल त्याला जखमी करत निघालेला आहे. असलं भयंकर रौद्र रूप त्याचं धारण केलेलं आहे त्यानं की वानरसेनेच्या मध्ये भीतीनं तारांबळ उडाली आहे. कारण त्याच्यासोबतचे योद्धे हे अक्षरशः वानरसेनेवरती प्रचंड अत्याचार करतच निघालेत. त्या बाजूला हनुमंत आहेत. हनुमान या अकंपनाच्याकडे बघतात आणि त्यांना वाटतं की याला जर नाही थांबवलं तर हा आपल्या वानरसेनेमध्ये भयंकर उत्पात माजवणार आहे. हनुमानाने अकंपनाला थांबवण्याचा निर्णय घेतलाय आणि नेहमीप्रमाणे एक महाभयंकर वृक्ष युद्धभूमीवरचाच उपटलाय आणि ते वृक्ष घेऊनच ते अकंपनाला मारायला निघालेत. निसर्गावर अन्याय करणाऱ्या राक्षसांना निसर्गातल्या साधनांनी मारणाऱ्या हनुमानाने एक महाभयंकर वृक्षाचा बुंधा अकंपनावर मारलाय आणि इतक्या वेळा मारलाय की युद्धभूमीवर येऊन पराक्रम दाखवायच्या आतच त्याचे प्राण उडून गेलेले. आपला भयंकर सेनापती मारला गेला आहे हे कळल्यावर रावणानं पाठवलेलं राक्षसाचं सैन्य लंकेच्या दिशेनं
धूम पळालं, पाठीला पाय लावून पळालं. रावण आता मात्र चिंतित आहे. याच्यामध्ये वज्रदंष्ट गेलाय, त्याच्या आधी काही वीर गेलेत, त्याच्यानंतर आपल्या इंद्रजितालाही पराभव स्वीकारावा लागलाय, आता अकंपन मेलाय, करायचं काय? तो सेनापतीकडे बघतोय, प्रहस्ताकडं, आणि प्रहस्ताला म्हणतोय, तूच आता सरसेनापती आहेस, मला वाटतंय या युद्धाचा शेवट करण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे, तूच जा आणि या युद्धाचा शेवट कर. हे आताच्या पद्धतीतल्या सोशल मीडियावरच्या वीरासारखं झालं. म्हणजे आपल्या बाजूनी विरोधात बोलणाऱ्या माणसाला थांबवण्यासाठी सोशल मीडियावरचे 4-2 भुंकणारे श्वान पाठवणारे लोक जसे असतात, तसे ह्या प्रहस्त नावाच्या सरसेनापतीला पाठवलाय. बरं, हा प्रहस्त एकटा नाही आहे, पुन्हा प्रचंड बळ घेऊन गेलाय. मी जरा कथा वेगवान करतोय, कारण आता रावणाच्या युद्धापर्यंत आपल्याला यायचं आहे आणि ती कहाणी मुख्य आहे. कारण रावण युद्धभूमीवर येणार आहे आता यानंतर. त्या कहाणीत जरासा आपल्याला रेंगाळायचं आहे, थांबायचं आहे, ती कहाणी नीट समजून घ्यायची आहे. हा प्रहस्त प्रचंड मोठ्या सैन्याला घेऊन निघालाय आणि रामचंद्र बिभीषणाच्या बाजूला उभे आहेत. ते म्हणतायत की हा कोण आहे की एवढं मोठं सैन्य आणि एक चांगला वीर दिसतोय, त्यासोबतही बरेचसे वीर दिसत आहेत. बिभीषण सांगतोय, हा रावणाचा सरसेनापती आहे, ज्याचं नाव प्रहस्त. प्रचंड पराक्रमी आहे, प्रचंड बलशाली आहे, प्रचंड शक्ती आहे, तो देवतांनाही पराभूत करू शकतो, एवढी शक्ती त्याच्याकडे आहे. त्याच्यासोबत अजून जे काही योद्धे दिसत आहेत त्यांचा परिचय पण करून दिला आहे. ते म्हणाले, प्रहस्ताच्या आजूबाजूला जे वीर दिसत आहेत त्याच्यामध्ये एक नरांतक आहे, जो सामान्य नरांचा अंत करू शकतो. एक कुंभहनू आहे, तिसरा महानाद आहे, चौथा समुन्नत आहे. हे सगळेच भयंकर अशा स्वरूपाचे वीर आहेत आणि हे आपल्या सेनेचा संहार करू शकतात, इतकी शक्ती त्यांच्याकडे आहे. आता एवढे सगळे वीर आलेत म्हटल्यावर या प्रत्येकासोबत लढायला कोणीतरी पाहिजे. त्यामुळं नरांतकाच्या सोबत द्विविध नावाचा वानर योद्धा लढू लागलाय. समुन्नताच्या सोबत दुर्मुखाने युद्ध करायला सुरुवात केली आहे. महानादाच्या सोबत जांबुवान लढतायत. कुंभहनूच्या सोबत सार लढतोय. या सगळ्यांचं युद्ध सुरू आहे आणि या युद्धभूमीवर अगदी प्रहस्तानी आपला कहर दाखवायला सुरुवात केली आहे. सगळेच योद्धे एकमेकाशी लढण्यात मग्न आहेत आणि त्यावेळी युद्धभूमीची स्थिती काय असेल, फार भयंकर वर्णन रामायणामध्ये याचं केलेलं आहे. ते म्हणतात की रक्ताची नदी तिथून वाहते आहे आणि राक्षस योद्ध्यांची, वानर योद्ध्यांची प्रेते शरीरे, जखमी शरीरे, मृत शरीरे, या रक्ताच्या नदीची 2 तीर आहेत. एवढा महाभयंकर संहार तिथे सुरू आहे. हे युद्ध कसं होत आहे, काय होत आहे आणि पुढे रावण कसा येतोय ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.